नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, प्लास्टरिंग वर्क कॅल्क्युलेशन. म्हणजेच भिंतीवर प्लास्टर करताना किती सिमेंट, किती वाळू लागेल, खर्च किती येईल हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम प्लास्टरिंग म्हणजे काय? भिंतीला गुळगुळीत, मजबूत आणि सुंदर दिसण्यासाठी सिमेंट व वाळूचे मिश्रण लावणे म्हणजे प्लास्टरिंग. साधारणपणे 1:4 किंवा 1:5 या प्रमाणात सिमेंट व वाळू वापरली जाते. काही ठिकाणी सिंगल कोट तर काही ठिकाणी डबल कोट प्लास्टरिंग केली जाते. आता आपण मोजमाप पाहूया. भिंतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी गुणिले उंची हे सूत्र वापरतो. उदाहरणार्थ, भिंत 10 मीटर लांब आणि 3 मीटर उंच असेल तर क्षेत्रफळ आहे 30 चौरस मीटर, पण दरवाजे, खिडक्या वगळायचे असतात. जर दरवाजा 2 चौरस मीटर असेल तर नेट एरिया आहे 28 चौरस मीटर होईल. आता साहित्य किती लागेल ते पाहूया. जाडी साधारण 12 मिलीमीटर म्हणजे 0.012 मीटर धरूया. व्हॉल्यूम आहे क्षेत्रफळ गुणिले जाडी बरोबर 28 गुणिले 0.012 बरोबर 0.336 घनमीटर. प्रमाण 1:4 असेल तर एकूण भाग बरोबर 5. सिमेंट बरोबर 1/5 गुणिले 0.336 बरोबर 0.067 घनमीटर. वाळू बरोबर 4/5 गुणिले 0.336 बरोबर 0.269 घनमीटर. सिमेंटचे बॅगमध्ये रूपांतर करूया. एक बॅग बरोबर 0.034 घनमीटर म्हणजे 0.067 भागिले 0.034 म्हणजेच 2 बॅग लागतील. आता खर्च पाहूया. सिमेंटच्या 2 बॅग गुणिले प्रति बॅग किंमत. वाळूचे दर गुणिले 0.269 घनमीटर. मजुरी खर्च प्रति चौरस मीटर धरून एकूण खर्च काढता येतो. यामुळे आपल्याला संपूर्ण अंदाज मिळतो. काम करताना वेस्टेज म्हणजे 5 ते 10% जास्त साहित्य धरावे. प्लास्टरिंग पूर्वी भिंत स्वच्छ करावी. योग्य प्रमाणात पाणी वापरावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य कॅल्क्युलेशन केल्याने खर्चाचा अंदाज अचूक येतो आणि काम व्यवस्थित होते. तर मित्रांनो, आज आपण प्लास्टरिंग वर्क कॅल्क्युलेशन अगदी सोप्या भाषेत पाहिले. आशा आहे की तुम्हाला हा विषय समजला असेल. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल.